रोहितजी बोपी साहेब आपण सुद्धा सन्मान स्वीकारावा। मैदानामध्ये फिल्डिंग लागले बघा, किरवली संघाच्या आणि बॅटिंगसाठी सुद्धा आलेले आहेत मुस्सा दसेचे ओपनर। इथे आपण इथे जे सन्मानित करतोय रोहितजी बोपी साहेबांना, त्यानंतर आपल्यामध्ये लाडके भाऊजी आहेत अजितजी ठाकरे साहेब, आपले लाडके भाऊजी, त्यांचा सुद्धा आपण करूया इथोचे स्वागत सन्मान सत्कार। आपण अनमोल वेळ खर्च केला ह्या क्रीडा नगरीवरती, शोभा वाढवली, त्यासाठी आमचे भाऊजी आलेले आहेत अजितजी ठाकरे सर, ज्यांचा होतोय सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते हा इथोचित सन्मान। त्यानंतर सांगलीवरून आलेले आपल्यामध्ये सागर भाऊजी, ज्यांचा आपण करूया लगेचच इथोचित सन्मान। आणि त्यांच्या दिशेने फटका सुद्धा आलेला आहे बघा, त्यांचा सन्मान करण्यासाठी सागर भाऊजी साहेबांचा होतोय इथोचित सन्मान। येणाऱ्या काळामध्ये आम्ही संभाजीनगरला जाणार आहोत, औरंगाबाद, दिलीप पालवी साहेबांनी इतर मंडळी एक मोठ्या बैलाला घेऊन यायचं आहे मोत्याच्या सोबत शर्यतीसाठी। त्या परिस्थितीतील नामदार व्यक्तिमत्व त्या बैलाचे मालक आहेत, त्याची उद्घोषणा आम्ही परवा करू। आता जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद। पुण्याच्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। प्रेक्षकांना नवीन सामना आपण इथे अनुभवत आहे। हा फुल टॉस ड्राव केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला कडक शॉट आणि भडक फटका येत असताना हा सुंदर चौकार। तर या ठिकाणी पहिलं षटक हाताळतायत राकेश दिगाडकर आरडी, ज्यांच्या नावाने संघ ओळखला जातो। लेफ्ट हँड बॅट्समन पुन्हा एकदा इनसाइड आउट, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक ब्युटिफुल स्ट्रोक। बॉल इज गोइंग टू द फेस फॉर द वन्स अगेन 4 धावांसाठी 4 रन्स। वाव, मुस्सा भाई शेख कॅप्टन ऑफ धसई, सोबतीला आहे तो सूरज। ही सलामीवीरची नेहमीची तुफानी जोडी, अनेक स्पर्धांमध्ये फार मोठ्या खेळात साकार करणारी ही जोडी आहे आणि या जोडीला फोडणं फार गरजेचं असेल किरोली संघाला धावांचा आलेख रोखण्यासाठी। लगोपाठचे 3 चौकारांची हॅट्रिक सुद्धा इथे संपन्न केली आहे मुस्सा शेख यांनी। लेफ्ट हँडेड बॅट्समनचे फटकेबाजी पाहायला प्रत्येक प्रेक्षकाला, प्रत्येक क्रिकेटच्या चाहत्याला आवडतच असतं आणि काय शैली आहे मुस्सा शेखची, खूप छान व्यक्ती सुद्धा मुस्सा आहे। तसाच फैजल शेख, माझा लाडका नौशाद बेगम सुद्धा आला असेल, नौशाद सुद्धा ऐकत असेल। ओव्हर द विकेट, पुन्हा ओव्हर पिच आणि लॉब केलाय, किती ब्युटिफुल सुंदर फटके मारतो या ठिकाणी, अति सुंदर फटकेबाजी। लागोपाठचा चौथा चौकार ठोकलाय मुस्सा शेखने। पादारे साहेब, जे बिस्किट बलाचे मालक, त्यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस, 1000 रुपयाचं बक्षीस, 1111 रुपयाचं बक्षीस मुस्सा शेख साठी। इथे पुन्हा एकदा 5वा चौका येणार का? तिथे कव्हर केलंय वेगाने, तिथे फिल्डर आलाय राहुल, त्याने कव्हर केलं आणि त्या दरम्यान 2 धावा सुद्धा इथे पूर्ण झाल्या। रुपेश शेठ पादारे, जे आपल्या बिस्किट बैलाचे मालक, मी नुकताच उल्लेख केला की अगदी जबरदस्त दानशूर व्यक्तिमत्व, 5000चं बक्षीस त्याने लगावले आणि ते लगावलाय मुस्सा शेखने हा मोठा टोळा आणि आला हा 6 धावांचा गोळा, सिक्सर।
जल्लोष. क्रिकेटची गाथा आणि आनंदाच्या लाटा इथे उडत असताना काय जल्लोषपूर्ण बॅटिंग केली इथे. मुस्सा शेखने तोडीस तोड तुफानी बॅटिंग, लागोपाठच्या 4 चौकार, त्यानंतर डबल आणि एक सिक्सर जोडला. या धाव फलकावरती पहिल्या षटकात धाव संख्या 24 वरती 24. आणि आपले लाडके सन्माननीय नितीनजी देसले साहेबांचं आगमन होणार आहे. फार मोठी ज्यांची नेहमीच कृपा असते आमच्या सरपंच साहेबांच्या खांद्याला खांदा लावून जे अविरतपणे कधी पण सहकार्य करण्यासाठी पुढे सरसावत असतात असे नितीनजी देसले साहेबांचं काही क्षणातच आगमन होणार आहे. त्यांचं आम्ही स्वागत करणार फटाक्याची आतिषबाजी करून. उद्योजक आणि जबरदस्त समाजसेवक वेले गावचे सुपुत्र नितीनजी देसले साहेब, आपलं हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. आपण या लवकरच या क्रीडा नगरीवरती आम्ही आपली वाट पाहत आहोत. परंतु इथे मात्र ह्या सामन्यामध्ये कोण कोणाची वाट लावेल मित्रांनो. काय थाट माठ ही बॅटिंग केली मुस्सा शेखने. तुफानी फटकेबाजी कशी करायची, नावामध्ये मुस्सा शेख आणि शेखगिरी दाखवली त्यांनी मैदानामध्ये. जबरदस्त बॅटिंगचा नमुना पेश केला. यावेळेला पुन्हा एकदा हा शेख आणि इसने दिया फेक. ए देख बाय देख सिक्सर देख. मुस्साला बघून सूरज विशेने सुद्धा ठोकला षटकार. म्हणतात की एखाद्याचा सहवास फार महत्वाचा असतो. जसा मुस्सा शेख खेळत होता त्याची मी शेखगिरीत जशी बोललो आणि सूरज विषयमध्ये सुद्धा ती ताकद निर्माण झाली. त्या ताकदीने त्याने भिरकावून दिला षटकार. धावसंख्या षटकाराने 30 वरती 30 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक दुसरा हाताळतोय या ठिकाणी चोरघे. आणि इथे मिस्टामिक स्ट्रोक आहे, तिथे झेलची दाट शेकेला टिपला झेल आणि या ठिकाणी सूरज विषयचा झाला खेळ फेल. पहिला धक्का आणि 5,000 रुपये वाचलेत. आधीचा सामनावीर जरा पटकन तन्मय, स्वराज डोलेचा तन्मय आपण पटकन या जरा, आपण ऐकत असाल तर. केतन चोरगेने विकेट प्राप्त केली. चिटू टाकण्यामध्ये त्यांनी गतीमध्ये परिवर्तन केलं बघितलं असेल आणि त्या बदला खातीरच त्याला विकेटची प्राप्त झाली. म्हणून मिस्टामिंग स्ट्रोक झाला आणि पंच घेऊन चाललेत. पंचने उचललं नाही काय त्याला. सर आपण उचलून घेऊन जायचं होतं. माधव ठाकरे सुद्धा आता रंगात आलेत, कारण त्यांचे 12 वाजायला आले की आपले ते सर्वांचे 3-13 करत असतात. असे माधव ठाकरे सर इज नॉट जस्ट अ नेम, इट्स अ ब्रँड. वाव सर, फायनल मध्ये आपली धमाल असणार आहे. आधीच आम्ही अपेक्षा बाळगलेली आहे त्यांचा डान्सिंगचा नमुना. आणि इथे मात्र 24 वरती एक गडी बाद. इम्रान भाई आलेत, नवीन फलंदाज. फैजल, इम्रान, नौशाद, मुस्सा भाई. ही धसई बलाढ्य टीम आहे. किनवली परिसरातील एक नामांकित संघ ह्या कल्याण तालुक्याच्या क्रीडा नगरीवरती सरपंच चषक कोसलेच्या स्पर्धेमध्ये किरवलीच्या संघाविरुद्ध 2 हात करतोय. किरवली संघ सुद्धा भिवंडी तालुक्यातील बलाढ्य संघ आहे. आमने लोणार परिसरातील एक उत्कृष्ट संघामध्ये ज्या संघाचं नाव घेतलं जातं असा किरवली संघ. बाहेरच्या गाड्यांच्या लाईट बंद करा प्लीज, कोणी चालू ठेवू नका पार्क करत असताना. यावेळेला इथे टर्न केलाय आणि इथे झेल सोडलाय. मनीष बजागेने काय केलं तिथे. मनीष मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू उचली जशी घेतली, बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला तर लेग स्लिपला आणि त्या दरम्यान झेल सोडला. आणि आपल्यामध्ये येतोय मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आमचे पादारे भाऊ, ज्युनियर मालक बिस्किट बैलाचे, ज्याच्या शुभ हस्ते आपण देतोय हे बक्षीस. देवेजी पादारेच्या शुभ हस्ते. त्यानंतर आमचे शेख भाई, लक्ष्मणजी भोईर माफ करा, ज्यांच्या शुभ हस्ते थंड पेय दिलं जाते. त्यानंतर स्वीट बॉक्स सुट्टी मेकर राहुलजी बिशे यांच्या शुभ हस्ते स्वीकारतोय हा लाडका तन्मय फलंदाज. तन्मय मस्त खेळलास, पुढच्या सामन्यासाठी तुला शुभेच्छा. चला तिथे जीवनदार मिळालं आणि एक गडी बाद असा धावसंख्या आपण पाहतोय ती 25 वर 25. पुन्हा एकदा केतन चोरगे राऊंड द विकेट. हा मारा फार महत्वाचा होता. हा टप्पा अचूक आहे. गुड लेन जो टप्पा पडला की भल्या भल्या फलंदाजांना
फार मोठे परिश्रम करावे लागत आहेत फटका सजवण्यासाठी, फटका बनवण्यासाठी. आणि हे चेंडू जो नियंत्रण करत असतो जो गोलंदाज, तो बरेचशा धावा वाचू शकतो आणि विकेट सुद्धा प्राप्त करू शकतो. आणि तो केतन इथे करत असताना नितीनजी देसले साहेबांचं स्वागत. वा बघा त्यांचा लहरणारा डोलणारा हा भगवा झेंडा, कारण आज शिवजयंती आहे आणि शिवभक्त आमचे लाडके नितीनजी देसले साहेब, उद्योजक, तरुण व्यक्तिमत्व आणि तरुण उद्योजक आपल्यामध्ये येत असताना वेलेचे सुपुत्र, फटाक्याची आतिषबाजी, टाळ्यांचा गजर होतोय नितीनजी देसले साहेबांचा. सुस्वभावी व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आपल्यामध्ये येत असताना काल पण आले, आज पण आले, उद्या पण येतील आणि परवा पण येतील असे नितीनजी देसले साहेब आपलं हार्दिक स्वागत या क्रीडानगरीवरती. सुस्वागतम आणि आपणा सर्वांना शिवजयंतीच्या लक्ष शुभेच्छा. आलेल्या त्यांनी नतमस्तक स्वतःला केलं. बघा, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आम्ही पण नसतो हे त्यांच्या मनाला सुद्धा माहिती आहे. आणि आज शिवजयंती आपण इथे मोठ्या उत्साहाने साजरी करत आहोत या क्रीडानगरीवरती, या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने. ज्यांनी आपल्याला ह्या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं बक्षीस प्रदान केलंय, म्हणून तो उल्लेख केला की दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस आणि दानशूर व्यक्तिमत्व, न डगमगणं त्यांना माहिती आहे, न डगमगता अनेक संकटांना तोंड देणं त्यांना माहिती असे नितीनजी देसले आणि आम्हाला सुद्धा ते चांगले आदर्श धडे देत असतात. इथे मात्र लाऊड अपील झाली. मागच्या वर्षी सुद्धा फार प्रेम दिलं नितीन देसले साहेबांनी आम्हाला चारी पण रात्रींमध्ये. आणि बघा इथे बघा, हा हे काय, यांना प्रेम कधीच कमी पडणार नाही. बघा हे काय करतात इथे, हा लेग बायचा इशारा मित्रांनो. आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 26 वर आमचे राजेशजी स्कोरिंगसाठी आम्हाला सहकार्य करतायत. अनेक मान्यवर आज सुद्धा जोडले गेलेत या क्रीडा नगरीवरती. तुफानी गर्दी बघा आज. बिस्किट बाजी, ज्यांनी अनेक बाजी जिंकल्या, अनेक गुलाल उधळली आणि अनेक गुलाल उधळून सुद्धा अनेक शर्यती जिंकल्या, अशा खिल्लारी नंदी बैलांच्या आज आपल्याला या ठिकाणी करामती ऐकायला मिळाल्या आणि पाहायला सुद्धा मिळाल्या. काय त्यांचा तो रुबाब आणि त्यांचा दरारा, त्यांच्या शर्यती जिंकण्याची स्टाईल. इथे बघा फिल्डिंगची स्टाईल, एका हाताने तिथे कव्हर केलं आणि फेकी करेपर्यंत एक धाव इथे कव्हर केली बॅट्समनने. आणि संघाची धावसंख्या इथे एका धावेने पुढे जात असताना 27 वर. मुसा खेळतोय, सोबतीला इम्रान आहे आणि सूरज बाद झाला. बघितला आपण सूरज या पहिला गडी बाद झाला आणि षटकाची समाप्ती, 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या दसे संघाची जाऊन पोहोचले, 1 गडी बाद, 27. सन्माननीय नितीनजी देसले साहेबांच्या सोबतीला आलेल्या सर्व सहकारी मंडळाचं मी हार्दिक स्वागत करतोय. मनपूर्वक स्वागत आपलं. ग्रामस्थ मंडळ कोसले आयोजित सरपंच चषक मध्ये आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. धावसंख्या 27, 2 षटकाची समाप्ती. करेक्शन केले, 33 धावा, 2 षटकाची समाप्ती. आणि बघा पुढच्या वर्षी ह्या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकाचं बक्षीस देणार आहेत आम्हाला बिस्किट बैलाचे मालक सन्मान्य रुपेश दादा पाधारे साहेब. धन्यवाद आपले, आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. आधीच त्यांनी घोषणा केली 1 वर्ष आधीच. हो माय गॉड, 12 महिने आधीच त्यांनी मनाचा मोठेपणा सरांनी सेटनी दाखवला आणि पुढच्या वर्षी स्पर्धा याच्यापेक्षा 12 पटीने चांगली असेल असं म्हणा हरकत नाहीये. कारण पुढच्या वर्षीचे स्पॉन्सर आम्हाला आताच लाभू लागलेत. 3रं बक्षीस तर नितीन देसले साहेबांकडून असेल हे मला म्हणायची गरज नाहीये. पुढच्या वर्षी सुद्धा 2 नंबर असणार. हो, 1 पाऊल पुढे अजून गेलेत. आणि इथे बघा काय झालंय सर. अर्धीच हाडं काढली का आज बाजूला, बाकीची परवा निघतील बाजूला. माधव ठाकरे सर यांचा करिश्मा पाहतो आपण. धावसंख्या इथे या अवांतरने फुलत असताना 34 वर. 34 करेक्शन आहे आता, बरोबर सर्वांना मान्य आहे, हरकत नाहीये. अनेक पाहुणे येत आहेत, अनेक गोष्टींचा आपला उल्लेख करावा लागतोय. त्यामुळे आमचे स्कोरर, आम्ही कॉमेंटेटर किंवा लाईव्ह वाले थोडंसं आमचं लक्ष सुद्धा विचलित होऊ शकतं. सॉरी फॉर दॅट. सर्वांच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. इथे हा डॉट चेंडू काढा सुंदर पद्धतीने मनीष भजागेने आज अर्डीने पहिले षटक हाताळलं. तर इतर वेळेला आपण पाहत असतो अनेक सामन्यामध्ये की मनीषच्या हातात पहिला चेंडू दिला जातो, पण इथे काहीतरी रणनीती बदलली आहे आणि तो बदल फार महत्वाचा असतो. म्हणतात की बदल हा निसर्गाचा नियम आहे. स्वतःला बदला, जग बदललेले दिसेल आणि पुढच्या वर्षी स्पर्धा बदल दिसेल. हा बदल केला बॅट्समॅनने, जागा बनवली आणि भिरकावून दिलाय लॉंग लेगच्या भरून षटकार.
नक्कीच नक्कीच. जय शिवराय, जय शिव शंभो राजे राजे छत्रपती. प्रत्येकाला अभिमान आहे. आजच्या दिवसाचा नव्हे तर प्रत्येक क्षणाला आठवण होणारी एकमेव आपली अखंड हिंदुस्थानाची देवता म्हणूया आपण, आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. ज्या व्यक्तीची, ज्या राजाची अखंड जगाने दखल घेतली. न भूतो ना भविष्यती राजा असा होणे नाही. जगातील सर्वोत्कृष्ट राजा म्हणून छत्रपती. जगातील सर्वात सुंदर देश भारत देश. भारतातील सर्वात सुंदर राज्य महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील सर्वात सुंदर जिल्हा ठाणा जिल्हा. ठाणे जिल्ह्यातील सर्वात सुंदर तालुका कल्याण तालुका आणि कल्याण तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज आदर्श गाव कोसले या गावाची स्पर्धा, आदर्श स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच चषक 2026 इथे सिंगल आली. धावसंख्या 41 वरती पाहतो आपण. षटक क्रमांक 3 हाताळतोय मनीष बजागे, ज्याने आतापर्यंत एक वाईट टाकलाय आणि लिगली 3 चेंडू टाकलेले आहेत. म्हणजे 3 चेंडू झालेले आहेत या तिसऱ्या षटकातील. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. म्हणजे 12 वाजेपर्यंत आपण इथे शेवटचा सामना सुरू केला. कालपेक्षा थोडासा आपण लवकर आहोत, चांगली गोष्ट आहे. आणि आपण पाहतोय की बिस्किट बैलाला सीमारेषा दाखवली जाते बघा. कडेकडेने येतोय बिस्किट बैल आपला रुपेश सेठ पादारे साहेबांचा. सर्वांच्या नजरा त्या खिल्लारी नंदीकडे सुद्धा आहेत. अनेक शर्यती जिंकला ज्याने, आणि पहिली मुंबईमध्ये शर्यत मोत्याच्या सोबतीला बिस्किटने जिंकली आहे, मोत्याच्या सोबतीला. आणि हे सुद्धा एक चांगला विक्रम आहे आणि इतिहास आहे. इथे गोलंदाज थांबले आणि डेड बॉलचा इशारा बघा. सर इशारा आहे की बैठका मारताय? वहिनी म्हणतात की सर मनोज भाऊ आमचे मिस्टर बैठका एवढ्या मारतात पण त्यांची बॉडीच बनत नाही. मी म्हणतो की सरांच्या शरीरामध्ये हाडच नाही तर काय करणार. धन्यवाद रुपेश दादा पादारे साहेब आपल्या कॉमेंटसाठी. रुपेश सेठ यांनी आम्हाला बक्षीस दिले, धन्यवाद. असंच आपलं प्रेम असू द्या आणि नक्कीच तुमचं बक्षीस माझ्या शोकेशमध्ये असेल. माधव ठाकरे साहेबांसाठी नाचतात जास्त. साहेब तुम्हाला बक्षीस आले, डोंट वरी. डीजेला वाजवायला सांगितलं, आता ते नाचणार आहेत. इथे धावसंख्या रजेची सांगा मला 41 स्थिर आहे, बरोबर 41. आता डीजेच्या माध्यमातून नक्कीच चांगले गाणी होणार. इथे चेडू हवेत आणि दत्तारी धिगाडकरनी इथे काय केलं, डीडीने नाही मारली उडी, चेडूनी मारली उडी आणि तो चेंडू निसटला डीडीच्या हातातून आणि जीवनदान मिळाले इथे बॅट्समनला. रुपेश दादा पादारे साहेबांनी आम्हाला सुद्धा इथे बक्षीस दिलं आणि पंचांना सुद्धा दिले, धन्यवाद त्यासाठी. आणि इथे रुपेश सेठ पादारे साहेबांचा बिस्किटसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाहून जाऊ द्या. शुभेच्छा देऊ आपण बिस्किटला की येणाऱ्या काळामध्ये अनेक तो स्पर्धा जिंकेल, अनेक शर्यती जिंकेल. त्यासाठी त्यांना शुभेच्छा रुपेश सेठ पादारे साहेबांना. थोडा वेळ खेळ थांबवा प्लीज. आपल्याबरोबर रजा घेणार आहे बिस्किट. तेजोमय बघा काय तेज आहे डोळ्यांमध्ये, संकल्प बघा बिस्किटच्या डोळ्यामध्ये. फक्त मला सोडा, मी नक्कीच इथली पण स्पर्धा जिंकू शकतो. तसा आधीचा बैल की सुद्धा येऊन सांगत होता बाजी. आणि रुपेश सेठ पादारे सेठ आपल्याबरोबर रजा घेत असताना धन्यवाद. आपणा शुभेच्छाने आपलं प्रेम मिळालं त्यासाठी आम्ही सुद्धा आपले आभार व्यक्त करतोय. मस्त क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये नवनवीन गोष्टी, नवनवीन संकल्पना इथे आपल्याला पाहायला मिळाली. आणि हे पाहण्यासाठी आलेले आपले लाडके रॉकेटजी चौधरी, ज्यांचा आपण इथं जे सन्मान करूया आपल्या व्यासपीठावर. आपल्यावर उपस्थित आहेत रॉकेटजी चौधरी साहेब. आपण पाहता या ठिकाणी इथं जे सन्मान होणार आहे राकेशजी चौधरी साहेबांचा आपल्या सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते. हा पुढचा चेंडू चांगला रिलीज केला होता पण तो पंचांनी आमच्याकडे वळून सांगितले की हा अवांतर आहे, म्हणजे वाईटचा इशारा दिलाय. आणि त्या दरम्यान रॉकेजी चौधरी साहेब जे नुकतेच आले आपल्या नितीजी देसाई साहेबांच्या सोबतीला आणि त्यांचा आपण हा करतोय हेतूची सन्मान. म्हणतात ना की एका वर्षाचं नियोजन करायचं असेल तर शेती करा, 10 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर झाडे लावा,
परंतु तुम्हाला वर्षानुवर्षाचं 100 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर माणसं जोडा, आणि माणसातली माणसं जोडणारी व्यक्ती म्हणजे आमचे दिलीपजी पालवी आणि नितीनजी देसाई साहेब, ह्या दोन्ही पण व्यक्तीने अनेक माणसं जोडली. त्यातील सहकारी मंडळ आपल्या उपस्थित सन्माननीय राकेशजी चौधरी आणि नंतर आपल्यामध्ये आलेले निलेशजी झांजे साहेब, त्यांचा सुद्धा आम्ही तुझी सन्मान करतोय हे आपल्या व्यासपीठावर. फुलटॉस बॅटला अगदी लो घेऊन बॅटच्या खाली चेंडूच्या खाली घुसून तिथे हा फटका सजवलाय आणि त्या दरम्यान हा फटका लगावला आणि आम्ही निलेशजी झांजे साहेबांचा तुझी सन्मान सुद्धा केलेला आहे आपल्या व्यासपीठावर. 2 धावांनी धावसंख्या इथे पुढे सरकलेली आहे, ते 45 वरती 45 आणि षटक क्रमांक इथे तिसरा समाप्त केलंय मनीष बजागेने. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 15.0चा वेग आतापर्यंत पाहायला मिळतोय. ह्याच वेगाने धावसंख्या पुढे गेली तर 15 75 12 इम्पॅक्ट प्लेयर. माधव सर 12वा खेळाडू रिप्लेस करायचं की पाणी पाहिजे? पाणी. येस, ओके. तर प्रेक्षकांनो 3 षटकाची समाप्ती, थोडासा ड्रिंक्स ब्रेक इथे झालाय. तर आपण जाऊया डीजे मास्टर कडे. 2 मिनिटं तो मस्त छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं आपल्याला ऐकवेल. तर 4थं षटक इथे सुरू होणार आहे मित्रांनो. प्रेक्षकांनो अजूनही अनेक प्रेक्षक इथे जोडले गेलेत बघा. 12 नाही वाजले अजूनही आपण शिवजयंती इथे साजरीच करतोय. असं नाही की आजच्या दिवसामध्ये आपण साजरी होणार. रोज आपल्या मनामध्ये नाव घेत राहा. एक वेगळी ऊर्जा आपल्या अंगामध्ये संचारत असते. जसं आपण बाप्पाला सुद्धा रोज नतमस्तक असतो, आपल्या देवाऱ्यामध्ये जातो, आपली अंगोल अष्टमी झाली की देवाला सांगतो की आजचा दिवस माझा सक्सेसफुल होऊ दे. आज जे मला संकट येतील त्या संकटात तोंड देण्याची मला क्षमता दे, सामर्थ्य दे. आणि इथे सुद्धा ते सामर्थ्याची आता गरज आहे. पुण्याचा सेकंड स्पेल मध्ये आला केतन आणि पहिलाच चेंडू इथे ओव्हर पिच टाकण्यात आला. थोडासा चेंडू फ्लाय झालेला, काहीशी बॅटची कळा तिथे लागली होती. नीटचा मिडल झाला नाही. मुसा शेखच्या बॅट मधून मुसा खेळतो इथे 26 वरती वैयक्तिक आणि 11 धावांनी इथे इम्रान खेळतोय आपल्या संघासाठी. आपण बघितलं की एक फलंदाज सूरज फक्त परतलाय डगआउट मध्ये, परंतु ह्या जोडीने सुंदर बॅटिंग केली आहे. जसं आपण बघितलं की गेरशेचा जेव्हा संदीप दिवाणी बाद झाला त्यावेळेला वासुदेव याने जबरदस्त बॅटिंग केली होती अजयच्या सोबतीला. ही पार्टनरशिप आखणं फार महत्वाचं असतं. एखाद्या विकेटचं पतन झालं म्हणून आपण आपला धीर सोडायचा नसतो. अजून धीरदत्त पद्धतीने जिद्दीने आपण खेळायचं असतं आणि त्या जिद्दीने ते मुसा शेख आणि इम्रान खेळतो या मैदानावर. पण तो जिद्दीने बॉलिंग करणं गरजेचं आहे. उस्तिका चेंडूला तिथे उडवलंय, टॅप केलंय आणि झेल टिपलाय. सोनू दिगाडकर, जय श्रीराम सोनू, विकेटचं पतन. दोन वर्षापूर्वी सोनू आलेला इथे बघितलं नव्हतं. त्यांनी सांगितलं की अनंत दिघे धर्मवीर प्रीमियर लीग मध्ये आपण या किरवली संघाला 5 षटकांमध्ये 104 धावा केलेल्या पाहिलेला आहे. क्वालिफाय पर्यंत मजल मारली ती आरडी स्पोर्ट किरवली संघाने. तो संघ इथे पुन्हा एकदा अवतरला ह्या
कोसलेच्या क्रीडा नगरीवरती आणि आज सुद्धा तो चांगली लढाई इथे देण्याची क्षमता ठेवतोय. विकेटचं पतन झालं. जी भागीदारी आपण होत असताना पाहिलं, उल्लेख केला आणि ती भागीदारी फोडली. या ठिकाणी केतन चोरगेने झेल देण्यास भाग पडला आणि सोनूने मस्त मागे मागे जात असताना झेल टिपला. नवीन फलंदाज आलाय अख्तर. अख्तरला इथे सुद्धा उडवता आलं नाहीये. अख्तरचा झेल टिपला गेलाय आणि झेल घेतलाय तो राकेश दिगाडकर, रॉक स्टार आरडी यांनी. विकेटचा पतन. तर अजून एक विकेटचं पतन झालं. केतनने लगोपाठचे 2 धक्के दिले. आता केतनला आपण टाळ्यांच्या गजरामध्ये शुभेच्छा देऊया का? वाजवा टाळा केतन चोरगेसाठी. इथे त्याने लगोपाठचे 2 गडी बाद गेल्यात आणि तो पोचला तर हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. हॅट्रिक संपादन करू शकतो आणि करायची आहे. समोर आहे फैजल शेख, एक चाणाक्ष क्रिकेटर आपल्या समोर आहे. फैजल शेख आलेला आहे, चांगला रायडर आहे, बैलगाडा शर्यतीमध्ये अग्रमानांकित रायडर. तो क्रिकेटमध्ये सुद्धा तेच धडे गिरवत असतो. तो सज्ज झालाय. यायला सेफ शॉट, डिफेन्सिव्ह स्ट्रोक केला फैजल. मी जसं बोललो की चाणाक्ष बिरबल. इथे मात्र खराब फिल्डिंगच्या कारणाने इथे धावा बहाल केलेल्या आहेत. पायांच्या मधून चेंडू निघून गेला. फिल्डिंग करताना सुद्धा तुम्ही तुमची स्टाईल, तुमची पद्धत अचूक वापरली पाहिजे. पद्धत थोडीशी चुकीची होती बघितला, पण अशा वेळेला ग्राउंड फिल्डिंग करताना एक पाय तुम्ही घडी केला पाहिजे आणि पायाच्या घडीमध्ये चेंडूला अडवता आला पाहिजे. त्याला संरक्षण म्हणतात, बॅकअप पायाचं. आपण चेंडू उचलतो हाताने, परंतु पायांचं बॅकअप असले की आपल्याला 2 पद्धतीने तिथे संरक्षण करता येतं. कारण बॅकअपला आपला तिथे घडी केलेला पाय असतो. आणि ही पद्धत रवी शास्त्रींनी सुरू केली, आपला आंतरराष्ट्रीय खेळाडू. आणि काय त्यांची कॉमेंट्री इंग्लिशमध्ये जबरदस्त, आणि आम्ही सुद्धा त्यांचे फॅन आहोत. त्यांचा तो आवाज खूप छान अगदी. आणि त्याने काही दिवस आपल्याला कोचिंग सुद्धा दिली. इंडिया संघाला धावसंख्या इथे 48. चेंडू बाहेर टाकला आणि तिथे चेंडू बॅट घातलेली. वाईटचा इशारा बघा. आता पाय आले, हात आले, परवा मान येईल आणि घरी जाता जाता खूप काय घेऊन जातील. डोक्यावरती येतील. डोकं खाली आणि पाय वरती. माधव ठाकरे सरांचं. यावेळेला ओव्हरपिच जास्त इथे फुलवलीत वापरला आणि बॅटच्या पुढच्या खालच्या टोला धडकला. यॉर्करचा प्रयत्न केला, सक्सेसफुल. केतन इथे कमबॅक करतो, वापसी करतोय. त्याचं कारण की एकही चौकार, एकही षटकार नाही. सिंगल, विकेट, डबल, वाईट आणि आता डॉट. मस्त कमबॅक केले आणि ही गरज होती, कारण 15च्या सरासरीने धावसंख्या पुढे जात होती. दसे संघाची त्या धावांवरती काही इथे अलग रोख लगावला केतनने आणि ही गरज होती किरोली संघासाठी. यावेळेला पुण्याचा झेल उडालाय आणि झेल टिपला जाईल. दॅट्स इट. फलंदाज बाद. मस्त बॉलिंग आणि मस्त फिल्डिंग. फलंदाज धस्तपुस्त आणि परततोय डगआउट झोन कडे. आमचा लाडका अगदी जो इंडिया टीम मध्ये खेळतोय मित्रांनो, आधी टाळ्या वाजवा नौशाद साठी.
एक हात अपंग आहे का हातामध्ये तरी सुद्धा तो न्यूनगंड न बाळगता काय खेळतोय हा मुलगा, सॉलिड खेळतोय. मागच्या एका स्पर्धेमध्ये काय त्याचं कौतुक केलं होतं आम्ही, सॉलिड अगदी जबरदस्त आपला तो प्रदर्शन. गेलेला सामना निसटलेला सामना त्याने अगदी खेचून दिला होता बॉलिंगच्या आधी जीवावरती. तेच पुढे बोलणार होतो की अपोजिटला कोसलेच संघ होता तेव्हा. आणि नौशाद बेगमनी एका हाताने म्हणजे एक हात नसताना बघा बाउंड्री लाईनला जो झेल टिपला तिथेच मॅच एकदी गेली होती कोसले संघाच्या हातातून. आणि तो सामना झालेला ठेलेच्या ग्राउंडवरती. ठेलेकर चषक माधव ठाकरे साहेबांचा तो गाव, ते त्यांचं मैदान. हा योगायोग बघा. ती स्पर्धा आम्ही कव्हर करायला गेल्यात असताना ही मजा. आणि नौशादला मी तिथे म्हणालो की नौशादचं प्रदर्शन बेगमपेक्षा सुंदर झालं होतं. तेव्हा नौशाद लाजला होता अक्षरशः. तो म्हणतो की सर माझी बेगम नाही अजून. राऊंड द विकेट. हा ड्राईव्ह केला स्टेट डाऊन ग्राउंड, उंच उडी घेणार आणि गेलाय चेंडू सीमा पार. हा येतोय तडपदार चौकार. आणि समोर आहे तो तुटून पडलाय बॅट्समन मिस्टर मुस्सा शेख, लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कॅप्टन आहे, कॅप्टन नॉक करतोय, अगदी लिलिया फटके मारतोय. आधी चौकार मारला, इथे मात्र स्ट्राईक त्याला हवी आणि त्या स्ट्राईकच्या नादामध्ये विकेटची प्राप्ती होईल. आणि तिथे मात्र विकेटचं पतन नौशाद जातोय, ज्याचं बलिदान दिलाय आणि ते गरज होती या ठिकाणी. ही रणनीती आहे आणि परततोय रनआउट होऊन नौशाद बॅक टू द डगआउट. एक रन कंप्लीट आणि एक धावचित. धावसंख्या इथे 50 होऊन 54 असताना विकेटचं पतन झालं. स्ट्राईक पाहिजे होती मुसाल आणि त्यानुसार ही रणनीती वापरली गेली. बघितली आपण ह्या गोष्टी क्रिकेटच्या, ह्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये जास्त पाहत असतो. जशी काळाची गरज आहे, जशी मला स्ट्राईक पाहिजे त्यानुसार मी समोरच्याचं बलिदान देऊ शकतो आणि ते बलिदान स्वीकारणं सुद्धा आपल्याला गरजेचं असतं आपल्या संघाच्यासाठी. अशा आपल्याला ह्या गोष्टी करण्यासाठी मनाचा मोठेपणा ठेवायचा असतो आणि ठेवावा लागतो सुद्धा. त्याला म्हणतात की 5 पावलं मागे येणं. माझ्या सहकार्याला मी संधी देणं गरजेचं आहे. जसं नितीन देशे सर म्हणतात की माझ्या दिलीप पालवी सहकार्याला मला सरपंच पद अनेक वर्ष पाहायला आवडेल आणि मी त्यांना सहकार्य देईन. आणि नितीन देशे साहेबांसाठी सुद्धा दिलीप पालवी साहेबांनी मागच्या इलेक्शनमध्ये फार मोठं सहकार्य केलं होतं. जे आपण इलेक्शन पाहिलं होतं, निवडणुका, कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण. हा पुढचा चेंडू मार्गस्थ. राऊंड द विकेट. ओ मस्त बॉल हाताळला इथे. हा चेंडू फार फार वापरणं गरजेचं आहे या खेळपट्टीवरती. खेळपट्टीचा जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला तसंच पाहायला मिळतं कालच्या पहिल्या चेंडूपासून की खेळपट्टी तुम्हाला इथे काही चेंडू स्किट करून पण दाखवते. तुम्ही फक्त तुमच्या वेगाचे नियंत्रण केलं पाहिजे. धावसंख्या 54. यावेळेला पूल केलाय आणि इथे पॉवरफुल्ली मुस्सा शेखने ठोकलाय. मान्यवर सलामी देणारा हा षटकार. अक्षरशः बॅनरला नतमस्तक होऊन गेलाय मुस्ताचा या फटका. बॉल आलाय, बॉल घ्या. माधवजी, आम्हाला वाटलं की तुम्ही थोडासा उशिरा सुरू केलं म्हणून धन्यवाद म्हणालो. सॉरी सर त्यासाठी सर. पण तुम्ही नाचत राहा, हसा खेळा, शिस्त पाळा प्रत्येकाने. धावसंख्या 60 वरती. 60 ऑन द बोर्ड. या षटकाराने शॉर्ट ऑफ लेन टाकलं. आधीचा उल्लेख केला मी की हे चेंडू अनेक वेळा तुम्ही टाकणं गरजेचं आहे, परंतु तसा चेंडू पुन्हा हाताळू शकला नाही गोलंदाज आणि परवानगी दिली शॉर्ट ऑफ लेनची मुस्सा शेख सारख्या अगदी घातक फलंदाजाला. हे चेंडू महत्वाचे होते. इथे नशिबाचा येतोय चौकार. विकेट किपरला बीट करून जेतो सीमा पार लॉंग स्टॉप रिजन कडे. हा बहारदार चौकार. धन्यवाद. तर खांडपेचा कॅप्टन आणि सारा 11 भेलेचा कॅप्टन, आपण दोघांनी पण पटकन या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेच टॉस करू. शेवटचा षटक सुरू आहे इथे आणि शेवटचा चेंडू असेल बहुतेक. धावसंख्या
64 इथे लाऊड अपील इम्पॅक्ट लेगस्टीच्या बाहेर दाखवतात इथे माधव ठाकरे सर आणि त्या दरम्यान एक धाव मुस्ता शेखने प्राप्त केली संघासाठी जाऊ सक्या इथे बरोबर 65 वरती जाऊन ठेपली आहे 66 धावांचं आव्हान जिंकण्यासाठी आरडी स्पोर्ट्स किरोली संघापुढे 30 चेंडूंमध्ये 66 धावांची गरज. खांडपे कॅप्टन आणि सारा 11 वेले संघाचा कॅप्टन दोघांनी पण पटकन या टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. अत्यंत सुंदर फटकेबाजी केली बॅटिंग केली लिडिंग फ्रॉम द फ्रंट. कॅप्टन कसा असावा मुस्ता शेख सारखा असावा त्याचा खेळ कसा असावा त्याच्यासारखा दिसावा. मस्त मुस्ताभाई आपने बहुत अच्छा बढ़िया खेळा. आणि माधव ठाकरे सर आपण सुद्धा खूप सुंदर नाचले. हे घ्या तुमचं बक्षीस रुपेश सेठ पादारे साहेबांकडून तुम्हाला हे बक्षीस तुम्हाला आणि आम्हाला साहेबांची कृपा रुपेशजी पादारे साहेबांची कृपा. बिस्किट बैलाचे मालक बिस्किट बैलाचे मालक रुपेशजी पादारे सर आपण माझ्या नृत्य कौशल्याबद्दल मला जे बक्षीस दिलं त्याबद्दल हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट. या शेख भाई आपण या. तर पहिली इनिंग समाप्त झाली. प्रेक्षक बघा अब्दुल बच्चू भाई शेख मैदानामध्ये जात आहेत बक्षिसाची उधळण करण्यासाठी आणि बक्षीस स्वीकारा. आपण टाळ्यांचा गजर करा. या ठिकाणी मुस्ता शेख साठी बक्षीस घेऊन येत आहेत. पिशी नोटांनी भरली आहे त्यातून एक नोट काढतील की किती काढतील ते माहिती नाही परंतु मुस्ता तुला आता तुमचे मामा बक्षीस देणार आहेत. हे टिपलं जाईल आमच्या ओम साई मूवीच्या माध्यमातून. बघा हे वेगळं आकर्षण ही क्लिप तयार होईल. अब्दुल भाई बच्चू शेख यांच्या शुभ हस्ते मुस्ता शेखला नोटांचं बंडल त्या बंडातून एक नोट की दोन ते मुस्ता बघेल पण तो बक्षीस दिले जाते. बघा त्यांचे मामा भाच्यासाठी हे प्रेम आणि प्रोत्साहन. वा छान दृश्य. या गोष्टी आपल्या क्रिकेटमध्ये होत असतात आणि झाल्याच पाहिजेत. फार मोठे मानधन मिळू लागले आयएसपीएलच्या मुळे आणि पैशांची खैरात बक्षाची खैरात होऊ लागले. कोट्यावधी रुपयाची खैरात. मित्रांनो तुम्हाला येणारी स्पर्धा सांगतो मी आयएसपीएलच्या नंतर कदाचित आता काही दिवसांनी सचिन तेंडुलकर साहेब ती घोषणा करतील. MTCL नावाची मोठी स्पर्धा येणार आहे. तत्पूर्वी आपण मी सांगण्याच्या आधी आपण टॉस इथे संपन्न करूया. नवीन सामन्याचा टॉस या मान्यवर नितीनजी देसाई साहेब आणि सहकारी मंडळ रॉकेजी चौधरी निलेशजी झांजे साहेब आपण तिघे पण चला. माजी सरपंच साहेब लक्ष्मणजी भोईर साहेब आपण पण चला. आणि रामदाजी गोंदली साहेब आमचे साडू आपण पण चला. आणि निवृत्तीजी वगैरे सदस्य वा वा वा. आता स्टेज कमी पडणार नाही ना. इतके पाहुणे बघा या महत्वाच्या सामन्यासाठी. नितीन देसाई साहेबांनी इतका तिथे ताफा घेऊन गेले साहेब सोबतीला. त्यांची टीम असल्यामुळे हे वेगळी स्टाईल होती साहेबांची. तब्बल 6 पाहुणे आणि या टॉस साठी. मित्रांनो हेच तर मेन क्रिकेटचं प्रेम आहे. हा टॉस होतोय महत्वाचा. सारा 11 वेले विरुद्ध खांडपे. त्यासाठी हा नाणेफेकीचा कौल झालाय. टॉस जिंकला खांडपेच्या कॅप्टनने. बॉलिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केलंय सारा 11 वेले संघाला पुढच्या सामन्यामध्ये. धन्यवाद सर्व मान्यवर. आपण पुन्हा या असं नसतं हो आपल्या या मंचकावर. धन्यवाद आपला आभार. आणि जाऊया आता मैदानामध्ये धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी GD गोरखनाथ दिगाडकर सोबतीला राहुल लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन आणि बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. कम्स टू अटॅक मिस्टर आदी. बॉलर आदी आहे जो सर्वांच्या आधी बॉलिंग करेल
टाळ्या वाजवाय सामन्यासाठी दोन्ही संघांना शुभेच्छा. शो द गुड गेम. लेट्स प्ले. पंचाचा सिग्नल लेट्स प्लेचा. पहिला चेंडू ड्राव केला, टर्न केला जीडीने. जीडीचा हा मस्त फटका सजवला जीडीने. तिथे फिल्डर धावतोय पळतोय, सूर मारलाय तिथे, डावी मारलाय. ज्यान जाय पर वचन न जाय, परंतु येतोय इथे जीडीच्या बॅट मधून पहिला चौकार. जीडी हा पुराणा चावल आहे, पुराणी तलवार. तलवार जुनी धार अजून कायम आहे. फार मोठे क्रिकेट जे खेळलेत अजून खेळतायत. गोरखनाथ दिघाडकर त्यांनी सुरुवात केली आहे, कारण मोठं लक्ष गाठायचंय. त्यासाठी मोठी तुमची प्रबल इच्छाशक्ती आणि मोठ्या मनाने, मोठ्या दिल्याने, वाघाच्या काळजाने तुम्हाला खेळावं लागेल या सामन्यामध्ये. ओ हो इथे झेल निसटला आणि चेंडू जातोय, धावतोय पळतोय. मी थांबणार नाहीये आणि तो पळाला, निघून गेला. दक्ष गाठले त्याने 4 धावांचं लागोपाठचा दुसरा चौका ठोकलाय जीडीने. मस्त सुरुवात. स्वप्न सुरुवात कशी करायची त्याचं प्रात्यक्षिक दाखवले. झेल सोडला तिथे, मात्र मिस्टेक केली आहे. शॉर्ट कव्हर पॉइंटला बघितला पण तिथे फिल्डर आहे, त्याच्या समोर चेंडू आला होता, आई लाईनच्या समोर होता. ते दर्शवतात की हातातून निसटला माझ्या, आणि तो चेंडू जसा निसटला त्याने तुम्हाला तिथे पाठीमागू वळून न पाहता 4 धावा समोरच्या संघाला दिल्या. धावसंख्या 4-4 ने 8 वरती. या वेळेला टर्न करायचा प्रयत्न पायाच्या पाठीमागून, आणि पंच आमच्याकडे बोलतायत. राज ठाकरे सर सांगतायत इट्स अ वाईट डिलिव्हरी. चांगला चेंडू नव्हे. आणि त्या दरम्यान सिंगलची प्राप्ती. डीप मध्ये बघा तिथे लॉंग ऑनला फैजल शेख आहे आणि मिड विकेटच्या फिल्डरला अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने घेतलेला आहे. म्हणजे ऑन साइडला दोन्ही पण सीमारेषा सांभाळतायत या ठिकाणी फिल्डर्स. काहीशी फिल्डिंग बदलली जात असताना मिड ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट, फ्लाइंग स्लिप, लेग स्लिप, आणि इथे पुन्हा एकदा चेंडू अराउंड द लेग टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु नाही. चेंडू एसटीच्या वरून गेला असं घोषित केलंय. पंचाच्या भूमिकेमध्ये राज ठाकरे सर, स्क्वेअर पंच त्यांचे पिताश्री माधव ठाकरे सर, आणि धावसंख्या इथे आहे 9 वर. 9 ऑन द बोर्ड. सहाशेच्या धावांचं आव्हान असताना इथे प्रत्येक षटकामध्ये 15 ते 16 धावा किंवा 17 धावा कुटाव्या लागतील, आणि तो प्रयत्न तर केलाय. मिड विकेटचा फिल्डर सरकवला आणि त्या दिशेने फटका उडवलाय. जीडीने ठोकला षटकार. वा, बिगी मायटी ब्लो. तुमचा आत्मविश्वास तुमच्याकडे आता पाहिजे, कारण समोरचा तगडा संघ आहे. शहापूर तालुक्यातील नामांकित संघ धसई संघ, ज्याचं नाव वसईपर्यंत पोहोचलं हा धसई संघ आहे. आणि त्या संघाविरुद्ध तुम्हाला जोखीम घेऊन शांत पद्धतीने आक्रमकतेच्या सोबतीला संयमाने खेळावं लागेल. विकेट पण राखाव्या लागतील. चेंडूला अगदी पारखून खेळावं लागेल, मेरिटनुसार खेळावं लागेल. तुम्ही इथे त्या धावा करू शकता, कारण तुमचा इथे विक्रम आहे किरोली संघाचा. प्रेक्षकांनो, 104 धावांचा विक्रम आहे या आरडी स्पोर्ट्स किरोलीचा. म्हणजे त्यांच्याकडे ती क्षमता आहे ते वेगळं सांगायची गरज नाही. वेळ बदलली आहे, वर्ष निसटून गेले, परंतु इथे तोच मैदान आहे, त्यांना माहिती आहे, आणि तोच खेळ आहे क्रिकेटचा. आणि चांगला इथे फटक्याचा मेळ बघितला. धावसंख्या अगदी पंजाब मेलच्या वेगाने 15 वर. ओहो, व्हॉट अ फॅन्टास्टिक थ्रू द कव्हर्स, बॉल गोज टू द फेस लाईक अ ट्रेसल बुलेट. 4 रन. बंदुकीतून गोळी निसतावी का सुटावी अशा पद्धतीने तो बॅट पण चिडून निसटला, आणि त्याने लक्ष गाठला डीप एक्स्ट्रा कव्हरला. जीडीच्या बॅट मधून धमालीचा हा चौकार. कमालीची बॅटिंग करतोय. म्हणतात ना की तुम्हाला माहिती पाहिजे तुमचं लक्ष किती मोठं आहे, तुमचे लक्ष किती पण उंच असू द्या, फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना त्या लक्ष्याचा रस्ता तुमच्या पायाखालूनच जात असतो. हे तुम्हाला जेव्हा कळलं आणि कळेल तेव्हा तुम्ही बरोबर तिथे पादाक्रांत होत असताना पावला पावलानी लक्ष गाठू शकता. आणि इथे गाठले. स्विंग ऑफ द बॅट. व्हॉट अ फॅन्टास्टिक, डिलाइटफुल, वंडरफुल, ब्युटिफुल सिक्सर गोरखच्या बॅट मधून. मुद्दई लाख बुरा चाहे वही होता है जो मंजूर खुदा होता है. किती मस्त धावसंख्या उभी केली, फायटिंग स्कोर निर्माण केला. परंतु दुसऱ्या बाजूला किरोली संघ सांगतो की सर तुम्ही बरोबर म्हणतायत की आम्ही ह्या मैदानामध्ये 2 वर्षापूर्वी 104 धावांचा इथे धावांचा पाऊस पाडला होता, परंतु इथे आता आम्हाला समोरचा धसई संघ आहे. त्यावेळेचा संघ वेगळा होता, यावेळेचा संघ आम्हाला बलाढ्य मिळालाय. आता आम्ही आमच्या आक्रमकतेच्या सोबतीला संयमी पारी आम्ही खेळू आणि या मैदानामध्ये प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करू.
आम्ही जिंकू की हारू आम्हाला माहिती नाही, परंतु आम्ही प्रेक्षकांची मनं जिंकणार, सरपंच साहेबांची मनं जिंकणार. तो इथे प्रयत्न सुरू केला जीडीने आणि पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतो आपण 66 टार्गेटचा पाठलाग करत असताना 25 वरती एक गडी बाद नाही आणि पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा 24 मारल्या होत्या. म्हणजे किरोली संघ सांगतो की तुम्ही 24 मारले, आम्ही 25 मारल्या. यालाच म्हणतात टिट फॉर टॅट. तुम शेर हो तो हम सवा शेर है. माधव सर बघा बघतायत सर, बरोबर तुम्हाला बोलतो थांबा. तुम शेर हो तो तुम्हारा बेटा सवा शेर है. राज माधव ठाकरे. जबरदस्त माहोल क्रिएट झालाय. आज शिवजयंती. दिलीप पालवी साहेबांनी काल डीजेला सांगूनच ठेवलं की दोन्ही दिवस कालच्या रात्रीपासून आजच्या रात्रीपर्यंत फक्त शिवाजी मांचं गाणं लागलं पाहिजे आणि तो प्रत्येकाच्या रक्तामध्ये सळसळतोय. आवाज नाव तो छत्रपती शिवाजी महाराजांचा, सळसळतं रक्त. आणि इथे हा फलंदाज बीट झालाय. प्रेक्षकांनो, हा उगवता सितारा आहे किरोली संघाचा. जबरदस्त हिटर आहे. जर त्याची बॅट चमकली तर तुम्हाला चमकदार कामगिरी पाहायला मिळेल. फक्त त्यांनी आता व्यवस्थित पाहून खेळायला पाहिजे. राहुल नावाचा फलंदाज आहे. जसं मी उल्लेख केला की लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन किरोली संघाचं हे सर्वोत्कृष्ट आहे या संघामध्ये. आणि यांनी जर 2-3 फटके जरी मारले तरी सुद्धा समोरच्या संघाला चटके लागतील हे मात्र नक्की आहे. धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहतोय 25 वरती. षटक क्रमांक दुसरा हाताळतोय गोलंदाज नौशाद. जबरदस्त नौशाद क्रिकेटर. चांगला कॉन्टेस्ट असेल. दोन्ही पण उभरते सितारे. यावेळेला उडवलाय, टर्न केलाय. मिस स्टोक. फैजल शेख झेल सोडणार नाहीये. स्ट्रॉंग हँडेड आहे, मजबूत ज्याचे हात आहेत. मात्र इथे राहुल बाद होत असताना मस्त बॉलिंग नौशाची आणि त्यांनी घेतला विकेट. अर्ली खेळला. बॅट बघतोय. जसं मी उल्लेख केला की तुम्ही मेरिटनुसार खेळलं पाहिजे. चेंडूचं गती तुम्ही वाचली पाहिजे. त्याला पारखून खेळता आला पाहिजे. चेंडू किती उसळी घेतोय, तुम्ही किती त्या चेंडूच्या आई लाईनच्या समोर आहेत, नजीच्या समोर तुम्हाला चेंडू मिळतोय का, तुमच्या बॅटच्या पट्ट्यात कसा घ्यायचा, या पद्धतीने तुम्ही पायांची हालचाल केली पाहिजे. या सर्व गोष्टी तुम्ही जेव्हा समाविष्ट करता तेव्हा तुमचा चांगला फटका बनत असतो. क्रिकेट खेळणं नुसतं बॅट आणि बॉल फिरवणं आणि टाकणं नाही, तर तुमच्या शॉटचं सिलेक्शन तुम्ही ते क्रिएशन केलं पाहिजे, निर्माण केलं पाहिजे. तुमच्या मनामध्ये तो फटका आधी सजवता आला पाहिजे की मी अमुक अमुक चेंडूमध्ये अमुकच फटका मारणार. बाउन्सर असेल तर मी त्याला पुल करणार किंवा त्याला मी टॅप करणार किंवा त्याला अपर कट करणार. पण तुम्ही बाउन्सरवरती सुद्धा लॉबचा प्रयत्न केला, इथे तसंच पाहायला मिळालं आणि तो फटका चुकला त्याचा आणि मस्त झेल टिपला आमच्या मोत्याच्या रायडरने फैजल शेख याने. रॉक स्टार येत असताना इथे बल्ला हात में लेके जान हथेली पे लेके हाजिर हुए मैदान में. उपसरपंच आहेत आमचे किरवली इताडेचे ग्रामपंचायत, त्यांचा सन्मान सुद्धा केला आमच्या दिलीपजी पालवी साहेबांनी. आणि मागच्या आठवड्यामध्ये त्यांची मोठी स्पर्धा संपन्न झाली, नाईट फॉर्मॅट मधली अत्यंत मोठी स्पर्धा. सोबतीला जगन सेठ पाटील, त्यांच्या सोबतीला होते सरपंच साहेब मिस्टर 60 सिटी जे कपिल पाटील साहेबांच्या सोबतीला अनेक वर्षापासून कार्य करतायत. इथे मात्र आता चांगलं कार्य करावं लागेल आरडी यांना. लवकरच आले मी म्हणतो वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या 25 असताना विकेटचं पतन झालं. हा दुसरा चेंडू होता नौशादचा. कलात्मकता नौशादकडे आहे, हुशारी आहे, क्रिकेटचे धडे गिरवतोय. लेदर क्रिकेट सुद्धा खेळतो, सीझन क्रिकेट सुद्धा खेळतो. इंडियाच्या टीम मधून तो अपंग टीम मधून खेळतो, भारताचं प्रतिनिधित्व करतो हा नौशाद. जबरदस्त क्रिकेटर आहे धसईचा. आणि त्याला इथे सामोरं जातोय आता राकेश दिगाडकर. इथे उडवलाय, अप्पर कट आहे आणि इथे शेवटच्या मुमेंटला झेलसाठी प्रयत्न केले, अधिका प्रयत्न नाही केला. पॉइंटच्या वरून चेंडू तिथे गेला होता आणि 2 धावा नाही तर 3 धावा घ्यायचा प्रयत्न सक्सेसफुली झालाय तिथे. काय रनिंग बीटचं विकेट आहे. मोत्याच्या वेगाने, बाजीच्या बिस्किटच्या ह्या गतीने 3 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या पंचांची मागणी केली. ह्या तिसरी धाव कंप्लीट झाली की नाही हे पाहण्यासाठी जल्लोष पूर्ण या चेंडूमध्ये आपल्याला ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट पाहायला मिळालं. मस्त चुरस रंगले. संघर्ष इथे सुरू झालाय. संघर्ष करावा लागेल मित्रांनो. प्रत्येकाला संघर्ष अटळ आहे. मी असो, तुम्ही असो, कोणी पण असो, संघर्ष तुम्हाला चुकणार नाहीये. कुठल्या वयामध्ये येईल ते सांगू शकत नाही. आपल्या आयुष्यातील काही काळ, काही वर्ष, काही महिने, काही दिवस तुम्हाला संघर्षामध्ये घालवावे लागतील, तरच तुम्ही पुन्हा निखारून उभे राहू शकता. म्हणून तर म्हटलं जातं ना की जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता. जब तक न पडे हातोडे की चोट, पत्थर भी भगवान नहीं बनता. त्या दगडाला सुद्धा फार मोठं सोसावं लागतं तेव्हा त्याचं मूर्तीमध्ये रूपांतर होतं. नॉट आउट. 3 धावा कंप्लीट.
जीडी बचावले. जीडीची रनिंग तशी होती म्हणून मी उल्लेख केला की मोत्याच्या बिस्किटच्या बाजीच्या सोन्याच्या वेगाने त्यांनी धावपळ केली आणि आपल्या महिबाच्या वेगाने धावपळ केल्या. नंतर रामभाऊ देसले नाराज होतील नाव नाही घेतलं तर, ते पण ऐकत असतील. महिबा काल आले होते. 3 धावा इथे आल्या. धावसंख्या 3 ने पुढे 27 वरती जाऊन ठेपले. दुसरं षटक सुरू. 28 ऑन द बोर्ड. नौशाद बेगम षटक हाताळतोय. षटक क्रमांक दुसरं. आपण पाहतो एक मिड ऑन घेतलाय. मिड ऑफला कोणी नाही कारण डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. वाईडिस लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या आसपास तिथे फैजस शेख तैनात आहे. इथे दूरवती चॉपचा प्रयत्न होता. पायांची हालचाल करू दिली नाही. व्हाईट यॉर्कर काढला. ही क्वालिटी, ही कलात्मकता आहे नौशादकडे. हे टॅलेंट आहे मित्रांनो. कदाचित बॅट्समनला नौशादचा अभ्यास नसेल पण तो आम्ही खूप अभ्यास केला या खेळाडूचा, ज्याच्याकडे अनेक चेंडू आहेत. समोरच्या फलंदाजाला तो उभा ठेवू शकतो. अनेक चेंडू हाताळून अनेक डॉट काढण्याची क्षमता त्याच्याकडे सुद्धा. अनेक त्यांनी मिडल षटक हाताळलेले आहेत मोठमोठ्या स्पर्धामध्ये. तो नौशाद पुन्हा एकदा मार्गस्थ. पुन्हा एकदा बाहेर टाकलाय पण तो जास्त बाहेर आहे. आता घोषित झालाय वाईट आणि वाईटच्या सामन्याने धावसंख्या आरडी स्पोर्ट किरोली संघाची 29 वर. 29 एक गडी बाद. राहुल लवकर परतला. राहुलने 2-3 फटके जरी मारले असते तरी सुद्धा ते मोठेच चटके असू शकत होते कारण त्याच्या तुफानी विस्फोटक फलंदाजी आहे. पण तो त्याने त्या चेडूला वाचलं नव्हतं आणि त्या कारणाने निघून गेला. पण तो इथे मात्र सामना निघून जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल जीडी आणि आरडीला. इथे टर्न केलाय मस्त आणि तिथे गॅप शोधण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर तिथे येतोय. आरडीने नकार दिलाय की जीडी थांब जरा, आपल्याला विकेट वाचून खेळायचं आहे. विकेट राखून खेळणं फार महत्वाचं असतं. धावा करता करता विकेट जो राखतो तो चांगला चेस म्हणून करणारा मास्टर ठरतो. जसं आपला विराट कोहली, विराटमय क्रिकेटर, गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर नंतर आपण ज्याचं नाव घेतो, आपण नेहमी अख्खं संपूर्ण जग नाव घेतं असा विराट कोहली, किंग कोहली, चेस मास्टर. तो सुद्धा गिफ्टेड आहे. देवाची देण आहे भारत देशाला. धावसंख्या 30. नो बॉलचा इशारा. ओव्हर स्टेप नो घोषित झालाय आणि पंचांनी इथे दर्शवलाय ओव्हर स्टेप नो. पुढचा चेंडू फिट असेल. ही पर्वणी आली आहे. ही पर्वणी आता तुम्हाला संधीमध्ये रूपांतरित करायची आहे. संधी मिळाली आणि संधीचं सोनं करायचं असतं. म्हणतात ना की ज्याला संधी मिळते तो नशीबवान असतो. संधूचे निर्माण करतो तो बुद्धिवान असतो. ही पण एक चपळे असते मित्रांनो, हुशारी असते की संधी निर्माण करता आली पाहिजे. पण तो जो संधीचं सोनं करतो ना तो खरा विजेता असतो. म्हणून जीवनामध्ये अपेक्षा बाळगायची नाही की तुम्हाला सोन्याची संधी येईल. आलेल्या संधीचं सोनं करायचं असतं तरच तुम्ही पुढे जाऊ शकता जीवनामध्ये. इथे बघायचे फ्रीटचा चेंडू. समोर आरडी राकेश दिगाडकर आणि पंच दर्शक आहेत. हा फ्रीट नाही नाही तिथे अगदी बॉडी लाईनला आदळलाय. हा चेंडू डॉट काढलाय. ही हुशार, ही कलात्मकता, हे क्रिकेटचे धडे नौशादकडे दडलेले आहेत. अफाट गुणक्षमता आहे, गुणवत्ता ठासून भरलेली आहे या नौशादकडे. मी तर म्हणतो की प्रेक्षकांनी नौशादच्या प्रत्येक चेंडूमध्ये टाळ्या वाजवायला पाहिजे मित्रांनो. त्याच्या दोन्ही हातांकडे बघा. एक हात दिसत नाहीये, लक्षात घ्या. जन्मापासूनच एक हात नाहीच असं म्हणूया आपण. अपंगत्व असलेला हा मुलगा या क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवतोय आणि दसई संघामध्ये त्याची महत्वाची वर्णी आहे. लक्षात घ्या. त्यांनी षटक हाताळलं आणि फक्त इथे 6 धावा खर्च केल्या आणि विकेटची प्राप्ती सुद्धा केली नाहीये. पहिल्या षटकामध्ये विकेट गेली किंवा या षटकात गेली, विकेटची प्राप्ती केली. एक गडी बाद केला. धावसंख्या 2 षटकाची समाप्ती 31 वरती पाहतो आपण. 66 धावांचं लक्ष्य म्हणजे आता 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे टीम आरडी स्पोर्ट्स किरवली संघाला. 18-35 समीकरण. प्रत्येक षटकामध्ये तसं पाहता 12च्या आसपास धावा जोडायच्या आहेत. 32-36 आणि तो प्रयत्न तर करावा लागेल. जीडीने थांबणं गरजेचं असेल. शेवटपर्यंत थांबण्याची क्षमता जीडीकडे आहे आणि आरडी लवकर जोडला गेलाय मार्गदर्शन करण्यासाठी. फैजस शेखचा हा चेंडू फुलटॉ टर्न केलाय आणि भिरकाव दिलाय. बुर्र सिक्सर. वाव. जसं काय चेंडू मुंगीला हाताशी घेऊन उडाला आकाशी. मुंगी उडाली आकाशी. जुन्या काळामध्ये ऐकलं होतं. एक चांगली कथा आहे ती देवाची. आमच्या आजोबांनी ऐकवली. ती कॅसेट होती आमच्याकडे. मुंगी उडाली आकाशी. त्यानंतर अजित कडकडे साहेबांचे अभंग. वा. पण इथे ह्या फटक्याने प्रेक्षक झालेत अगदी दंग.
कारण या स्पर्धेमध्ये निर्माण केला आमच्या सरपंच साहेबांनी रंग, म्हणून प्रत्येक प्रेक्षक झाले दंग. वा. आणि पंढरीच्या वाटेवरती उभा पांडुरंग. जय हरी विठ्ठल. मस्त. बॉल देत जा असे सांगतात पंच पटापट. ओ मुलांनो प्लीज आतमध्ये खेळू नका तुम्ही. ओ हो तिथे पंचांचं लक्ष आम्हाला लक्षात आणून दिलं. कोणी पण पडद्याच्या आतमध्ये प्रॅक्टिस करू नका, चेंडू सुद्धा हाताळू नका प्लीज. महत्वाची मॅच आहे आणि महत्वाचा चेंडू हाताला. इथे हा चेंज ऑफ पेस केला आणि स्लोअर यॉर्कर मध्ये इथे फसवलं जीडीला. जीडीची विकेट इथे प्राप्त केली फैजल शेखने. क्लीन बोल्ड. हा त्याचा दुसरा आहे. फैजल शेखचा आधी त्यांनी वेगवान टाकला, फुल टॉस दिला. नितीन देसाई साहेबांनी ओळखलं असेल की मी काय म्हणालो, की तुम्ही जेव्हा संधी निर्माण करता तुम्ही बुद्धिवान ठरता. ती संधी निर्माण केली होती. या फैजल शेखने एक लालच दिली पहिली षटकार मारण्यासाठी, नंतर तसाच चेंडू फुलरलेंथ वापर आणि तो चेंज ऑफ पेस केला. याला म्हणतात तुमची कूटनीती, रणनीती, स्ट्रॅटेजी. म्हणून म्हणतात ना की वाक्य मस्त की जिंकण्याची क्षमता इतकी ठेवायची की समोरच्याने तुम्हाला हरवण्यासाठी नुसते प्रयत्न नव्हे तर कट कारस्थान रचले पाहिजेत. नितीनजी देसले साहेब. हॅट्रिक साठी सरपंच साहेबांकडून बक्षीस आलंय 1000 कॅश प्राइज फैजल शेख साठी स्पेशली. आणि फैजलने इथे पहिला गडी बाद केला, विकेट प्राप्त केली ती म्हणजे क्लीन बोल्ड. ज्याने धावांचा आलेख वाढवला जीडी त्याला परतवलंय. जीडी जर थांबला असता तर मे बी फार मोठा अडसर होता, परंतु फैजल शेखने त्याचा अडसर दूर केलाय. नवीन फलंदाज जीतू चोरगे, एक विस्फोटक फलंदाज, बाहुबली क्रिकेटर आलाय स्ट्राईक एंडला. सामना करेल फैजल शेखचा. इथे जितूला सुद्धा फसवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बचावला जितू चोरगे. तिथे गॅप मिळाली आणि तिथे उंच उडी घेत असताना धावतोय पळतोय जितू आणि 2 धावा कंप्लीट केल्या. आरडीने इथे अजून तिथे संधी पाहिली होती की 3 धावा होऊ शकल्या असत्या. इथे चेंडू हवेत उडाला होता, बघितला पण इनसाइड आउटचा प्रयत्न केला. तिसऱ्या पंचाची मागणी ओ स्टेप साठी, बॅकफूट साठी डिमांड केली आणि आमचे तिसरे पंच पाटील विष्णूजी बॅकफूट चेक करा गोलंदाजाचा. रिलीज करताना बॅकफूट कुठे आहे बघा. इथे धावसंख्या कुठे आहे राजेशजी? 37 वर 37 39 असतील. 39 धावा. 69-66 टार्गेट. चेक करतायत, लक्षात घ्या प्रेक्षक. कोणी पण घरी जाऊ नका. त्याचं कारण सरपंच साहेबाच्या वतीने सर्वांना चहा मिळणार आहे. एकदा टाळ्या वाजवा साहेबांसाठी. तुम्हाला झोप येऊ नये याची पण काळजी घेतली आमच्या दिलीपजी पालवी साहेबांनी. आवाज द्या, जल्लोष करा. चाय की प्याली हो और रात मत वाली हो. हर दिन निराला है, हर रात मत वाली है. यदि आपके दिल में सरपंच साहब के लिए प्यार हो तो यहाँ पे हर दिन दिवाली है, क्योंकि अभी आने वाली है चाय की प्याली. मला वाटतं सेफ रिलीज आहे सर, सेफ रिलीज आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. कदाचित सचिनजी गोरे आमचे चहा बनवत असतील बहुतेक पाठीमागे. ते मगाशी मला थोडस त्यांनी हिंट दिली होती. आणि इथे बघा धावसंख्या 39, 39 मुस्सा. हा पैजाचा पुढचा चेंडू आहे. ओहो उडवलाय, तुफानी फटका, बिगी मायटी ब्लो. मी उल्लेख केला तर हा बाहुबली आहे आणि इथं षटकार जितूच्या बॅट मधून सिक्सर. चेंडूला वाचून पारखून निरखून पाहून फटके जर मारले तर इथे चटके लागतील आणि ती क्षमता किरुलीमध्ये आहे आणि चांगली बॅटिंग इथे करण्याची क्षमता ठेवतोय जितू चोरगेने. इथे 6 धावा चोरल्या. धावसंख्या पोहोचली 45 वर. 45 ऑन द बोर्ड. टार्गेट जिंकण्यासाठी आरडीएस किरुली संघापुढे 66 धावांचं आणि षटक क्रमांक 3 सुरू असताना हल्ला बोल सुरू केला जितूने. त्यांना सुद्धा कळलं की आम्हाला फार मोठी स्पर्धा जिंकण्यासाठी इथे मोठा प्रदर्शन करायचं आहे कल्याण तालुक्यामध्ये.
ड्राईव्ह केलाय मस्त स्ट्रेट ड्राईव्ह, तिथे डायरेक्ट हिट केले स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये. चपळाईने फैजल शेखने चेंडू कव्हर केला आणि त्या दरम्यान षटकारानंतर एक चांगलं उत्तर देत असताना फुललेचा चेंडू वापरला. ब्लॉक डिलिव्हरी होती, बॅट्समनला तिथे ब्लॉक केलं होतं. बॅट्समनला तिथे उत्तर देणं म्हणजे अशा वेळेला चेंडू मध्ये तुम्ही हेलिकॉप्टर उडू शकता. आणि बघा अजून जितू तिथे बॅट ड्रिल करून दाखवते की मी ती फटके सुद्धा मारू शकतो. धावसंख्या 45 वरती आणि इथे चेंडू आहेत आता षटकातील शिल्लक 1, लास्ट टू गो. तिसऱ्या षटकातील म्हणजे एकूण 13 चेंडू शिल्लक आहेत आता. 13 शिल्लक. हा शेवटचा चेंडू हा खोदून काढलाय, मस्त ऑफ ड्राईव्ह पाहतो आपण. डीप एक्स्ट्रा कवला, तिथे फिल्डर आहे. 2 धाव घेण्याचा इथे प्रयत्न केला गेला आणि रार्डीने तिथे स्वतःची विकेट धोक्यात का आणलीये. चोरीची गरज अजिबात नव्हती रॉकी, तुम्ही ही थोडीशी काहीशी चूक केली आहे. इथे गरज नव्हती अजिबात. आणि अशा वेळेला म्हणतात ना की विनाशकाली विपरीत बुद्धी. कदाचित रणनीती असू शकते, मे बी रॉकीच्या मनात काहीतरी वेगळं असेल, नवीन बॅट्समनला इन करायचं असेल, ही सुद्धा एक रणनीती आहे. नितीश देसाई साहेब, ह्या सुद्धा गोष्टी होत असतात आणि त्यानुसार आपण बघू शकतो की नवीन बॅट्समन येईल. 3 षटकाची समाप्ती, धावसंख्या 46. आता येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी बरोबर 20 धावांची गरज. 12-20 समीकरण. डीडी येतोय बरोबर. दत्ता दिघाडकर हा सुद्धा एक्सपिरियन्स कंपेनियर आहे, अनुभव ज्याच्याकडे ठासून भरला असा दत्ता दिघाडकर जॉईंट होते जितू चोरगेला. डीडी त्याचेच बंधू जीडी निघून गेले, त्याने प्लॅटफॉर्म रचला आपल्या संघासाठी. चांगली मॅच बनले मित्रांनो, मस्त. तुमचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत तुम्हाला. ही वेळ तुमच्याकडे आली आहे आता. आधीचं विसरून जा, काल काय झालं, आज काय झालं, सकाळी दुपारी, आता रात्री तुम्हाला काय करायचंय. सरस कामगिरी करायची आहे. दोन्ही पण बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत, परंतु जो संघ या ठिकाणी आता 1% सरस कामगिरी करेल तो सरस ठरेल आणि तो या शर्यतीमध्ये पुढे जाईल. या सरपंच चषक दिलीप पालवी साहेबांच्या चषकामध्ये पुढे जाईल. चांगली संकल्पना साहेबांच्या सोबत या निधीजी देसले साहेब, वासुदेवजी भोईर साहेब, सुनीलदादा दळवी साहेब, महेंद्र गोतारणे, इतर सर्व मंडळी, आमचं आयोजक मंडळ सर्व एकत्र झाले आणि सर्वांच्या मेहनतीने ही स्पर्धा साकार झाली आहे. त्यासाठी स्पर्धेसाठी अनेकांनी आम्हाला सडल हाताने योगदान सुद्धा दिलं. त्या सर्वांचे आम्ही साहेबांच्या वतीने, दिलीजी पाली साहेबांच्या वतीने आम्ही धन्यवाद व्यक्त करतो की इतकी मोठी स्पर्धा आपण या नाईट फॉर्मॅटमध्ये खेळू शकतो. आणि आज अगदी नंदी बैल आपल्याला पाहायला मिळाले. इथे 12 चेंडू, 20 धावांची गरज. स्क्वेअर कट केलाय, जितू चोरगेने चेंडूला कापलंय, पण तिथे चेंडू मैदान कापेल काय, मैदानातून निघाला चेंडू, पायाने चेंडू उडवला गेलाय आणि नशिबाचा चौकार येतोय आडीच्या खात्यामध्ये. नशिबाचे 4 रन. जितूला हे 4 धावा बहाल केल्या. धावत पळत होता चेंडू, पुन्हा एकदा पायाजवळ आला, हातातून निसटून पायाला लागून पुन्हा एकदा बाहेर गेला. म्हणजे चेंडूने ठरलं होतं की मी लक्ष गाठणार. इथे चेंडूने हुलकावणी दिली. कदाचित दसे संघाला इथे हुलकावणी मिळू शकते. थोडस टीप दिले चेंडूने की जरा सांभाळून केला. किरुली संघ आहे जो 104 धावा इथे करू शकतो, ज्याने इथे विक्रम स्थापित केलेला आहे 2 वर्षापूर्वी. तो संघ समोर तुमचे आहे म्हणून तुम्ही इझिली घेऊ नका. धावसंख्या 4 ने बरोबर 50. 16 धावांची गरज 11 चेंडूंमध्ये. 11-16. नो फुल टॉस. इथे सेफ शॉट आहे, सेफ शॉट आहे. अगदी बॉलरच्या डोक्यावरून 2 धाव घेण्याचा डीडीने प्रयत्न केलाय. डीडी वेगाने धावतोय, कारण दीदीने बैलाला सुद्धा बघितलंय की बैलाच्या वेगाने आपल्याला, बैल नव्हे तर खिल्लारीच्या वेगाने धावा लागेल. बिस्किटच्या वेगाने, बाजीच्या वेगाने, मोत्याच्या वेगाने, महिबाच्या वेगाने, सोन्याच्या वेगाने, भोंग्याच्या वेगाने, लखनच्या वेगाने, मथुरच्या वेगाने, अनेक नावं. आणि आता आमचे साहेब औरंगाबादला जाणार आहेत. त्या बैलाचं नाव काय साहेब? लखन. संभाजीनगरच्या लखनला भेट देणार आहेत. लखनच्या मालक तिथे काय निवडून आले, त्यांना सुद्धा सदिच्छा भेट देणार आहेत साहेब. आणि त्यांच्या बैलाला तिथे निमंत्रित करण्यात, त्यांना आपल्याकडे बोलवायचं आहे, कारण आपला मोत्या सुद्धा बुलढाण्याचा आहे. बुलढाणा. त्यांनी इथे आल्यानंतर अनेक दिवस घेतले सेटल होण्याला. त्यांना तयार केलं साहेबांनी. आणि आमच्या पूर्णपणे ह्या बैलाच्या चाहत्याने इथे काय झालंय, विकेट किपरच्या हाताला चेंडू धडकला. चेंडू काय सुंदर काढवता नौशादने. नौशादकडे क्षमता आहे, अजूनही तो कलाटणी देऊ शकतो. सामना कुठे झुकला नाही मित्रांनो, सामना न्यूट्रल आहे. मॅच इथे अजून दोलायमान स्थितीमध्ये आहे, बरोबरीमध्ये आहे. राजजी सांगा मला, राजेजी ठाकरे साहेब सांगा. 52 धावसंख्या म्हणजे 14ची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 9-14 समीकरण. 900चे 3 चेंडू तुम्हाला अगदी पाहून पारखून ताहून सुलाखून खेळावे लागतील जितूला.
ओ हो अँगल प्राप्त केलंय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट येतोय, राईटीला अँगल मिळतोय, पाय हल्ले नाही तिथे जितूचे आणि जितूला इथे जागेवरती उभं केलंय, लॉक केलं, लॉक किया जाय. ती क्षमता ह्या नौशादची आहे म्हणून त्याच्यावरती बेगम फिदा आहे. परंतु त्या बेगमचं मला नाव माहिती नाहीये. नौशाद बेगम मस्त बॉलिंग. 2 चेंडू शिल्लक या षटकात दिले. एकूण चेंडू शिल्लक इनिंगचे 8 आणि 8 मध्ये पाहिजे 14 धावा आरडी स्पोर्ट्स किरोली संघाला. टर्न केलाय लोअर फुल टॉसला, बॅटनी तिथे अगदी टर्न केलाय. त्या दरम्यान ओ हो चेंडू निसटला होता काही वेळ तिथे स्वेलेच्या फिल्डच्या हातातून, पण तो सामना निसटणार नाही याची काळजी दसेकर तुम्ही घ्या. कारण 2 धावा इथे अर्जित केल्यात. जितू चोरगेने संघाच्या खात्यामध्ये 54. आता 12 धावांची गरज. 7-12. बापरे, हा 7-12 संदीप दिवाणीच्या नावाने, भाऊजींच्या नावाने किती महत्व आहे. आणि काळूरामजी हरी पालवी साहेबांच्या सुद्धा नावाने. या 7-12ने अनेकांची घरं उद्ध्वस्त केलेत. डेंजर आकडा आहे 7-12. आमची तर खातेफोड झाली नाही अजून. सात बारा. इथे काय झालंय, हा मारा कुठला होता, पाठीमागचा मारा नाही अवांतर वाईट घोषित केलाय पंचांनी. आणि धावा अवांतरणी ते फुल संख्या धावसंख्या झालीये 55. डबल 5. 11 धावांची गरज आहे. आरडी स्पोर्ट्स किरोली विरुद्ध धसई, मुस्साबाई सैकाचा धसई. फार मोठी मॅच पाहतो आपण. मॅच लांबले मित्रांनो, पण मॅच बनली आहे. चित्त थरकता मॅच मधली इथे सिगेला पोहोचले, उत्कंठा सिगेला पोहोचलेले की काय घडेल मॅच मध्ये नक्की. प्रेक्षक आधी आतुरतेने वाट बघतात की शेवटचं मोमेंट ह्या मॅचचा परिणाम काय असेल. हा डाव केलाय, मस्त डाव केलाय. चेंडू काहीसा ऑफस्टिकच्या बाहेर होता. वेगाने फिल्डर आला, अटॅकिंग फिल्डिंग करतोय. टप्पा ओढला तरी सुद्धा चेंडूला निष्ठू दिलं नाहीये. काय नजर, तीक्ष्ण नजरेने त्या ठिकाणी फिल्डिंग केली आणि धावसंख्या अब तक 56. 4 षटकाची समाप्ती. 6 चेंडूंमध्ये आता 10 धावांची गरज आरडी स्पोर्ट्स किरोलीला. 6 मध्ये 10. या षटकामध्ये नौशादने एक वाईट टाकला, एक चौकार, 2 डबल आणि 2 डॉट अशा प्रकारे 10 धावा खर्च केला. एक सिंगल पण दिली आहे आणि त्यांनी प्रयत्न नक्कीच केला. 10 दिल्या, 10 ठेवल्या. सरपंच साहेब दिलीपजी पालवी साहेबांची ही स्पर्धा पाहतो आपण आणि स्वप्न साकार होत असताना दुसऱ्या रजनीमध्ये प्रेक्षक संख्या ओसंडून वाहू लागले. कोणी प्रवेशद्वाराजवळ, कोणी बाउंड्री लाईनच्या कडेकडेला बसलाय, कोणी गवतामध्ये बसलाय, कोणी झाडावरती, कोणी गाड्यांवरती, कोणी रिक्षांमध्ये बसलाय. हौशे नवशे गवसे त्यांना शोधावे लागतील. ते कुठे बसले असतील, त्यांना आवाज येत असेल. कारण गवशांना आवाजाचीच गरज असते, पाहायची गरज नसते. ते सुद्धा एन्जॉय करत असतील या रानमाळामध्ये. मस्त स्पर्धा. खूप काय दिलंय साहेबांनी तुम्हाला अनेक वर्षांपासून आणि अनेक त्यांचे सहकारी मंडळ त्यांना खूप काय देत आहेत की तुम्ही स्पर्धा घडवा, तुमच्या नावाची स्पर्धा आम्हाला हवी आहे. ग्रामस्थ मंडळ कोसले सुद्धा त्यांच्या सोबतीला अगदी मजबूत पद्धतीने उभे आहेत. म्हणून तर आपण ही फार मोठी स्पर्धा साकार होताना पाहतोय. 2 मिनिटं जाऊया आपण डीजे कडे. अख्तरच्या हातामध्ये आहे, ज्याला 10 धावा इथे वाचवायच्या आहेत आणि समोर बॅटर आहे तो जितू चोरगे. 6 मध्ये 10 धावांची गरज जिंकण्यासाठी टीम आरडी स्पोर्ट्स किरोली संघाला धसईच्या विरुद्ध. पहिला चेंडू इथे टर्न केलाय आणि चेंडू तिथे लेग स्लिपच्या डोक्यावरून जातोय. 1 टप्पा, 2 टप्पा, 3 टप्प्याने 1 टू 4 4 रन जितूच्या बॅट मधून. फॅन्टॅस्टिक ड्राइव्ह. कि मंजिल कहाँ है, अरे अभी तो हमने चलने का इरादा किया है,
ना हारे हैं ना हारेंगे कभी, ये किसी और से नहीं, किरवली गाव से आरडी सर से वादा किया है असं सांगत असा जितू चोरगेने सांगितलं की मी काही चेंडू मिस केले, मला खेळवलं नौशादने, परंतु मी सुद्धा समोरच्या संघाला दाखवून देईल की मी सामना घेऊन जाऊ शकतो, तो प्रयत्न केला, चौकार आलाय. धावसंख्या इथे 60 वर आणि 6 धावांची गरज. 11 मध्ये 22 होते खेळतो जितू, 5 मध्ये 6 पाहिजेत. वा 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 वा, अत्यंत सुंदर. काय फ्लाईट दिलं चेंडूला, फ्लाईट दिली होती. मस्त रिलीज करताना काहीसा अनअतोड स्टाईल आहे गोलंदाजाची अख्तरची, आणि त्या स्टाईल मध्ये हा सुंदर चेंडू हाताळला. अख्तरने डॉट चेंडू काढलाय. सामना बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. येस, या दरम्यान रॉकेटजी योगी पाटलाचा फोन आलाय. 7 स्टार कडून शुभेच्छा. आमच्या अमनोलाड क्रिकेट असोसिएशनचे सर्व 7 स्टार, त्या सर्वांकडून शुभेच्छा सामन्यासाठी. कम ऑन, यू हॅव टू विन द मॅच. इथे मात्र नो प्लस. ओ हो 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 हो, माय गॉड, मॅच विनिंग सत्ता. लावा सट्टा सामन्यावरती. कम ऑन, वा, अभिनंदन. आरडी स्पोर्ट्स किरवली, हाडला टपला धसे. येस विजय. फोन आला 7 स्टारचा, कारण जसं नुकताच उल्लेख केला की आरडी सुद्धा 7 स्टारचे मेंबर आहेत.